मित्रांनो नमस्कार. आपल्या मनापासून मनापर्यंत स्वागत. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी खूप कमी प्रमाणात पाऊस आहे. परंतु ज्या ठिकाणी हलक्याशा प्रमाणात संततधार चालू आहे, ती संततधार आपल्या डाळिंब पिकासाठी खूप घातक आहे. मित्रांनो, सध्या ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही आपण जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारी दरम्यान बागाला पहिलं पाणी दिलं होतं, ते पाण्याचे दिलेले बाग सध्या हार्वेस्टिंगला तयार आहेत मित्रांनो. परंतु ही संततधार एक 4-5 दिवसापासून संततधार पाऊस येतो आहे आणि त्या पावसामुळं आपल्या डाळिंब पिकाला नक्कीच नुकसान पोहोचणार आहे. तर ते नुकसान काय आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर चला बघू आपण डाळिंब पिकावरती त्या पावसामुळं काय नुकसान येतं आहे, कोणता रोग या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि त्या रोगासंदर्भात आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे हे या ठिकाणी बघणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे या ठिकाणी डाळिंबावर ते डांबरी स्पॉट या ठिकाणी आलेले आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की या संततधार पावसामुळे आपल्या डाळिंबावर कशाप्रकारे या ठिकाणी डाग येऊ शकतो. तर तुम्हाला मी दाखवतो बघा, डाळिंब दिसायला वरून खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप कलर आहे. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे या ठिकाणी डाळिंबाला हे बघा कशा प्रकारे या ठिकाणी हे ते डांबरी डाग आहे. हे जे इन्फेक्शन आहे, हे जे बुरशी आलेली आहे, ती बुरशी कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आणि मायक्रोस्टीम याची फवारणी घेतलेली आहे. यासाठी तर मित्रांनो, आपल्या बागेत जर अशा प्रकारे एक डांबरी डाग आलेला असेल, त्याचप्रमाणे सध्याच्या वातावरणामुळे या ठिकाणी लाल बुनकीसुद्धा येऊ शकते. जर आलेला असेल तर आपण कोणती फवारणी घेतली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि जर घेतलेली नसेल तर नक्की घ्या. याचा रिझल्ट एकदम 100% चांगला आहे आणि ही फवारणी घेतल्यामुळे आपल्या डाळिंब बागावर आलेला तो डाग जो आहे तो कंट्रोलमध्ये राहील आणि इतर डाळिंबावरती तो पसरणार नाही. तर चला मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान.